हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांचं लाडकं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या दोन लेक्चर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले। एका लेक्चर मध्ये एका लेक्चर मध्ये फॅक्टरायझेशन आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह केलं कशानं, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडनं। आता कालच्या लेक्चर मध्ये थोडंसं माइक इश्यू होता बरं का, थोडा आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम होता, तेवढं ऍडजस्ट करून घ्या, ठीक आहे। मी नंतर ते व्हिडिओ बघितला तेव्हा थोडंसं आवाजाचा इश्यू आलेला दिसला मला, तेवढं थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, ठीक आहे। तर आज आपण सॉल्व्ह करणार आहे पोरांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड। म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह कसं करायचं ते आता आपण बघणार आहे। पण पोरांनो, मी तुम्ही शाळेसारखं नाही करणार का फॉर्म्युला लिहून देणार आणि त्यांना सॉल्व्ह करणार। पहिले आपण बघणार पोरांनो की फॉर्म्युला नेमका आला कुठून, कारण तो फॉर्म्युला आला म्हणजे तो कसा आला तो पण आपल्याला कळलं पाहिजे ना, बरोबर आहे का नाही। तर पहिल्यांदा आपण बघणार फॉर्म्युला कसा ऑब्टेन झाला आणि नंतर त्या फॉर्म्युलाने बाळांनो आपण काय करणार आहे, एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहे। तर आजचं लेक्चर थोडंसं लेंदी होणार आहे, त्यामुळं सगळ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहायचंय आणि जो जो आजच्या लेक्चरला शेवटपर्यंत टिकून राहील त्याचे 4 मार्क शुअर आहेत असं समजून चला, कारण फॉर्म्युला मेथडचा क्वेश्चन बाळांनो 4 मार्कला येतो एक्झामला, ठीक आहे। त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत प्रॉपर वेनं टिकून राहायचं आहे, शेवटपर्यंत लेक्चर काळजीपूर्वक बघायचंय, ठीक आहे। आणि ज्यांनी या चॅप्टरचे मागचे व्हिडिओ बघितले नसतील, आजचा आय थिंक 4था का 5वा लेक्चर आहे आपलं, ते मागचे सगळे व्हिडिओ काय करायचे बघून घ्यायचे, ठीक आहे। चला सुरुवात करू मित्रांनो, फॉर्म्युला मेथड टू सॉल्व्ह क्वाड्रॅटिक इक्वेशन। तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला आपण दोन मेथड बघितल्या, एक फॅक्टरायझेशन आणि एक कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड। याशिवाय एक स्टँडर्ड फॉर्म्युला पण आहे, ज्या फॉर्म्युल्यानं काय होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह होतं। तर तो फॉर्म्युला काय आहे, तो कुठून आला ते आता आपण बघणार आहे बाळांनो। तर त्यासाठी आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर करावं लागेल। आपण काय करू, स्टँडर्ड फॉर्म वाला जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तेच कन्सिडर करू। मग आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो रे, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हा झाला आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म। मग या स्टँडर्ड फॉर्म साठी काय फॉर्म्युला आहे सॉल्व्ह करायला, तो फॉर्म्युला आता आपण बघणार आहे। मग आता बघा पोरांनो, आपण कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड मध्ये काय करायचं रे, स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट पहिले 1 करून घ्यायचो। मग तो 1 करण्यासाठी काय करतो आपण, जो कोएफिशियंट स्क्वेअर टर्मला आहे त्या कोएफिशियंटनं काय करायचं, सगळ्या इक्वेशनला डिवाइड करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साइडला। मग इथं कोएफिशियंट काय आता a आहे, म्हणजे काय करावं लागेल, इक्वेशनच्या दोघं साइडला a ने डिवाइड करून घ्यावं लागेल। सो डिवाइडिंग बोथ साइड्स बाय a, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय a। मग a ने जर डिवाइड केलं तर काय होईल, इथं एक आणि इथं राहील x², इथं मात्र काय होईल, इथं b बाय a येईल x प्लस c बाय a, 0 ला डिवाइड केलं काय मिळेल पोरांनो, 0च मिळेल। म्हणजे काय मिळालं आपल्याला, x² प्लस b बाय ax प्लस c बाय a इक्वल टू 0। मग आता कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आपण काय पुढची स्टेप काय होती, हे केल्यानंतर काय करतो आपण, थर्ड टर्म शोधतो। थर्ड टर्म काय शोधतो, टेक द कोएफिशियंट ऑफ x, मेक इट हाफ, मेक इट स्क्वेअर, ऍड अँड सबट्रॅक्ट। मग आता मला सांगायचं x चा कोएफिशियंट काय आहे, b बाय a, b बाय a चा जर हाफ केला तर काय होईल, आता वरचा हाफ होत नाही म्हणजे खालचा डबल करतो आपण, b बाय a चा हाफ होईल b बाय 2a, हाफ केल्यानंतर स्क्वेअर करतो, b बाय 2a चा स्क्वेअर काय होईल रे, b² बाय 4a² होईल। मग आता काय करायला लागेल आपल्याला, ही जी थर्ड टर्म मिळाली b² बाय 4a², ती टर्म आपण एकदा ऍड करणार, एकदा सबट्रॅक्ट करणार। मग आता हे रब करून टाकतो, थर्ड टर्म मिळाली काय, b² बाय 4a², ती टर्म ऍड सबट्रॅक्ट करू। सो बघा काय मिळेल, पहिला दोन टर्म ऍज इट इज, x² प्लस b बाय ax ऍज इट इज, थर्ड टर्म काय मिळाली होती, b² बाय 4a², एकदा प्लस एकदा मायनस, b² बाय 4a² मायनस b² बाय 4a² प्लस c बाय a इक्वलचा 0 पोरांनो ऍज इट इज, ठीक आहे। नंतर मग पहिल्या 3 टर्म आपण ऑब्झर्व करतो, ज्या पहिल्या 3 टर्म राहतात पोरांनो, तो एका ब्रॅकेटचा स्क्वेअर राहतो। तो ब्रॅकेट कसा सांगितलं होतं मला, पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं, x² चं स्क्वेअर रूट x, मिडल टर्मचं साइन घ्यायचं, b बाय a चं साइन काय होईल, म्हणजे b बाय ax चं साइन काय येतं प्लस, आणि जी तिसरी टर्म आहे b² बाय 4a², तिचं रूट घ्यायचं। मग b² बाय 4a² कोणाचा स्क्वेअर आहे, b बाय 2a चा, म्हणजे आपली जी पुढची टर्म येईल ती काय येईल, b बाय 2a, आणि याचा काय होईल पोरांनो, स्क्वेअर होईल। म्हणजे ज्या पहिल्या 3 टर्म आहे त्याचं आपल्याला काय आन्सर मिळालं, b बाय x प्लस b बाय 2a ब्रॅकेटचा काय मिळाला पोरांनो, स्क्वेअर मिळाला। हे मिळालं पहिल्या 3 टर्मचा आन्सर। उरलेला सिंप्लिफाय करून घ्या,
किंवा मला राईटला पाठवतो बघा, मायनस बी स्क्वेअर बाय 4a² काय होईल, राईट साईडला जाऊन प्लस होईल, प्लस बी स्क्वेअर बाय 4a² प्लस सी बाय काय होईल रे, प्लस सी बाय ए होईल मायनस सी बाय ए. ठीक आहे. आता इथं काय करावं लागतं आपल्याला, आता इथं जर सॉल्व्ह करायचं मला तर बेस सेम करावं लागतील. मी याचा बेस 4a² आणि याचा बेस ए आहे, म्हणजे बेस सेम करण्यासाठी इथं कितीनं मल्टिप्लाय करणार आहे मला, इथं मला मल्टिप्लाय करावं लागेल कितीनं पोरांनो, 4a न, है ना, कारण 4 ने ए स्क्वेअर मधला एक ए नाही म्हणजे आपल्याला 4a घेणे, खाली 4a घेतला म्हणजे वर पण काय करावं लागेल, 4a घ्यावं लागेल. झाला आता बेस सेम. मग आता पुढे लेफ्ट साइड ऍज इट इज, एक्स प्लस बी बाय 2a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हटल्यावर न्यूमरेटरला आपण सबट्रॅक्ट करू शकतो. मग न्यूमरेटरला काय आहे, बी स्क्वेअर मायनस एसी इंटू 4a काय होईल, 4ac अपॉन 4a², आणि इथं पण 4a² झालं बघा नंतर. ठीक आहे. मग आता पुढची स्टेप काय राहते आपली, स्क्वेअर रूट घेऊन, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट घेतलं तिथं तर स्क्वेअर कॅन्सल होत नाही कारण परफेक्ट स्क्वेअर आहे. मग याचा स्क्वेअर रूट घेतलं काय भेटन, एक्स प्लस बी बाय 2a, हे घेताना प्लस मायनस करतो आपण आणि हे रूट मध्ये जाईल, बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a². आता इथं डिनॉमिनेटर परफेक्ट स्क्वेअर आहे, मग डिनॉमिनेटर रूटच्या बाहेर येईल म्हणजे मिळेल काय रे, एक्स प्लस बी बाय 2a इज इक्वल्स टू प्लस मायनस न्यूमरेटर ऍज इट इज, बी स्क्वेअर मायनस 4ac आणि 4a² रूटच्या बाहेर जर आला तर 4 कोणाचा स्क्वेअर 2 चा आणि a² चा स्क्वेअर रूट काय होईल a, म्हणजे 4a² रूटच्या बाहेर येऊन काय मिळेल आपल्याला, 2a मिळेल. ठीक आहे. मग आता बी बाय 2a तिकडे पाठवा, प्लसचे काय होईल मायनस होईल, म्हणजे मिळेल काय बाळांनो, मायनस बी बाय 2a प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग वरती कॅल्क्युलेट करून डिनॉमिनेटर आपण एकदाच घेत असतो. सो मिळेल काय रे, मिळेल काय पोरांनो, एक्स इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि हा आहे बाळांनो आपला फॉर्म्युला टू फाइंड आउट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय फॉर्म्युला आहे मग, एक्स इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a. आता बघा काय होईल, इथं प्लस मायनस आहे म्हणजे एक रूट आपण काय घेणार, प्लस वाला घेणार, म्हणजे एक रूट काय भेटल, समजा इथं मी राईट करतो बरं का, छोटं करता येईल थोडस, अरे चल भैया, अरे कंप्यूटर जी, हाँ ओके हो गया, विजिबल आहे ना, ओके. आता बघा काय होईल, इथं प्लस मायनस आहे म्हणजे एकदा आपण प्लस घेणार एकदा मायनस घेणार, म्हणजे एक रूट काय भेटन आपल्याला, एक रूट भेटन मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, आणि दुसरं रूट काय भेटेल पोरांनो, मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे दोन रूट भेटतील, एकदा प्लस वाला कन्सिडर करून एकदा मायनस वाला कन्सिडर करून. म्हणजे आपण सॉल्व्ह करताना वेगवेगळे सॉल्व्ह नाही करणार, आपण काय करणार, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून इथपर्यंत त्याला कॅल्क्युलेट करून घेणार. या सगळ्या व्हॅल्यू आल्या तर मग एकदा प्लस वाला घेणार एकदा मायनस वाला घेणार, जसं आपण कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड मध्ये किंवा फॅक्टरायझेशन मध्ये करतो त्या टाइपनं. म्हणजे सॉल्व्ह करताना फॉर्म्युला कोणता वापरणार आहे आपण, हा वाला, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा जनरली काय होते, फॉर्म्युलाचं प्रूफ कोणी सांगत नाही पण काय आहे बाई लक्षात घ्या, सॉरी काय होतं जनरली, एखादा फॉर्म्युला जर आपण अप्लाय करतोय तर आता आपण 7वी 8वीची पोरं नाही राहिलो, ते सरांनी सांगितलं ना आपण ऍक्सेप्ट केलं. जनरली त्या फॉर्म्युला कुठून आला बाबा, काय आहे याचं रिझन पण आपल्याला माहित पाहिजे किंवा त्याचा प्रूफ माहित पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला इथे सांगितलं सुद्धा की हा फॉर्म्युला नेमका ऑब्टेन झाला कसा. या फॉर्म्युलाचा बेस काय होता, तर आपली मागची मेथड कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडचाच बेस वापरून हा फॉर्म्युला आपण क्रिएट केलेला आहे. बघा फॉर्म्युला पुन्हा एकदा तुम्हाला मी रीड करून दाखवतो. बऱ्याच पोरांचा प्रॉब्लेम आहे, सर मला लिहिता येतं हो पण मला आहे ना ते म्हणताच नाही येत. त्याला रीड कसं करायचं बघा, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a.
एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, बी मिडल टर्मचा कोइफिशियंट आणि सी कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे. आणि एकदा प्लस आणि एकदा मायनस म्हणजे दोन रूट इथं काय होतील आपल्याला मिळतील. आता थोडंसं या रूट बद्दल बघू आपण. तुम्हाला मी थोडेसे काही असे पॉईंट सांगतो जे तुम्हाला थोडंसं तुमच्या नॉलेजला काय होईल तिथे गेन होईल. आता मला एक सांगा रे, हे जे दोन रूट मिळतील, एकदा प्लस वाला आणि एकदा मायनस वाला, बरं मी इथं असं कन्क्लुजन करू शकतो का रे पोरांनो? समजा हा रूट x1 आहे आपला, हा रूट x2 आहे. पण मला एक सांगा, इथं नेहमी असं होईल का रे पोरांनो की x1 हा नेहमी x2 पेक्षा मोठाच राहील का? मला सांगा बरं. तर यस बाळांनो, याचा आन्सर आहे यस. कारण काय होईल बघा, हा जो रूट मधला नंबर हा नेहमी पॉझिटिव्ह भेटणार आहे आपल्याला. रूटच्या बाहेर तर निगेटिव्ह येणार नाही ना. म्हणजे याचं जे काही आन्सर येईल ते पॉझिटिव्ह येईल. आता काही केस मध्ये झिरो येईल तो विषय वेगळा झाला. आपण पॉझिटिव्ह बद्दल बोलतोय सुरुवातीला. हे जे रूट आहे, रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac, बघा ही जी व्हॅल्यू आहे ना बी स्क्वेअर मायनस 4ac, या व्हॅल्यूला आहे ना डिस्क्रिमिनंट म्हणतात बरं का. याचे पण आपल्याला पुढे पॉईंट बघायचा आहे. हा डिस्क्रिमिनंट, ही जी व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, या व्हॅल्यूला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. याला डिनोट करतात डेल्टानं. डेल्टा काय असतं? बी स्क्वेअर मायनस 4ac. हे काय कन्सेप्ट आहे? हा डिस्क्रिमिनंट आहे. बघा डिस्क्रिमिनंट वरती आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बराच पार्ट शिकायचा बरं का. नंतर पुढे एक पॉईंट आपला नेचर ऑफ द रूट्स, ते याच्यावरून डिसाइड होत असतं. तर सुरुवातीला फक्त लक्षात ठेवा की ही जी व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, याला आपण काय म्हणत असतो? डिस्क्रिमिनंट म्हणत असतो. मग हा आता आपल्या पॉईंट कडे या. मग याची जी व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac ची, ही रूटच्या बाहेर जर आलं, रूटच्या बाहेर जर आलं तर हे काही नेहमी पॉझिटिव्ह येईल, कारण रूट मधला नंबर निगेटिव्ह बनत नसतो. बरोबर आहे. मग हे जर पॉझिटिव्ह आलं तर मायनस बी मध्ये पॉझिटिव्ह नंबर इथं आपण ऍड करणार आहे आणि इथं आपण सबट्रॅक्ट करणार आहे. मग ऍड केल्यावर पॉझिटिव्ह नंबर जर ऍड केला तर नंबर नेहमी मोठाच होईल ना. त्यामुळे लक्षात ठेवा, जर कोणी विचारलं समजा याला x1 म्हणलं याला x2 म्हटलं, तर इथं नेहमी काय होईल? x1 हा x2 पेक्षा मोठाच राहील. फक्त तिथे एक एक्सेप्शन राहील. काय? जर समजा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काही केसमध्ये 0 आली तर त्या केसमध्ये मात्र काय होतं? मग हे दोघे इक्वल होतात. x1 आणि x2 काय होतं? इक्वल. कारण हे जर 0 झालं ते सारखंच राहिलं ना, मायनस बी बाय 2 आणि इथं राहिलं मायनस बी बाय 2, त्या केसमध्ये सारखं होईल. पण बी स्क्वेअर मायनस 4ac जर नॉन झिरो राहिलं तर त्या केसमध्ये काय होईल? याचे जे दोन रूट मिळतील त्या रूटमध्ये प्लस वाला रूट म्हणजे हा x1 नेहमी काय होईल? x2 पेक्षा मोठाच होईल. जर असं काही नाही का x1 x2, याला जर x2 म्हटलं याला जर x1 म्हटलं आपण तर मग x2 मोठा होईल. थोडक्यात लक्षात काय ठेवायचंय? पॉझिटिव्ह प्लस वाला जो रूट आहे तो मोठा असणार आहे. मग तुम्ही त्याला x1 म्हणा, x2 म्हणा, अल्फा म्हणा, बीटा म्हणा, काही म्हणा. ठीक आहे. हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला काय होईल? थोडंसं इंटरेस्ट वाढेल याच्यामध्ये की पॉझिटिव्ह वाला मोठा असेल, निगेटिव्ह वाला छोटा असेल. आता बघा हे सॉल्व्ह करताना आपण काय करतो? जनरल तुम्हाला वे सांगतोय सॉल्व्ह करण्याचं काय असतं. आपण काय करतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपल्याकडे, त्याला आपण काय करणार? स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करणार. स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर केल्यावर काय होईल? आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू मिळतील. एबीसीच्या व्हॅल्यू डायरेक्ट याच्यामध्ये सॉल्व्ह ठेवून पण आपण सॉल्व्ह करू शकतो. पण जनरली काय असं नाही सॉल्व्ह करायचं. काय करायचं? आधी ही बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू बाहेर काढून घ्यायची आणि ही व्हॅल्यू काढून घेतली का मग फॉर्म्युला लावायचा आणि मग सॉल्व्ह करायचं. म्हणजे असं काही रूल नाही का मी सांगतोच करा, पण असं केलं का थोडंसं काय होतं? सिस्टमॅटिक वे होतो आणि मिस्टेक होण्याचे चान्स कमी असतात. कारण बी स्क्वेअर मायनस 4ac जर रूट मध्ये सॉल्व्ह केलं तर कधी कधी मिस्टेक होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे काय करायचं? जनरली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पहिले काढून घ्यायची, ती व्हॅल्यू काढल्यानंतर मग फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि मग सॉल्व्ह करायचं. फॉर्म्युला काय लक्षात घ्या? x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. एबीसी काय असतील? एबीसी a इज द कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर, b इज द कोएफिशियंट ऑफ x आणि c इज द कॉन्स्टंट टर्म. आता तुम्हाला माहितीच आहे की a ची व्हॅल्यू तर नॉन झिरो असते, त्यामुळे a इज नॉट इक्वल टू झिरो लिहायची तर गरज नाहीये. कारण क्वाड्रॅटिक बद्दल बोलतोय तर क्वाड्रॅटिकची कंडिशनच अशी होती का a काय पाहिजे? इथं नॉन झिरो पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे का? काही अडचण आहे? तर फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. कसं आलं त्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आपण जाऊ बाळांनो याच्या प्रॅक्टिस सेट कडे. घेतला स्क्रीनशॉट? तर याच्यावरती आता आपल्याला बघायचे आहे प्रॅक्टिस सेट 2.4. जायचं मग 2.4 कडे. चलो फुल जोश के साथ बेटा सॉल्व स्टार्ट करते आपण एक्सरसाइज 2.4. प्रॅक्टिस सेट 2.4 चा पहिला क्वेश्चन बघा काय म्हणतोय. हा क्वेश्चन एकदम पांचट आहे बघा. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ स्टँडर्ड और जनरल फॉर्म and write the values of ABC. हे आपण सुरुवातीच्या एक्सरसाइज मध्ये पण केलं बघा. आता इथं फक्त हा क्वेश्चन कशामुळे आला? कारण आपल्याला सॉल्व्ह करताना एबीसी च्या व्हॅल्यू लागतात ना. तर मग तुम्हाला एक त्याचा ओव्हरलुक करायचं की तुम्हाला एबीसी कसं काढायचं आठवतंय का नाही. इथे इक्वल टू 0 असेल बरं काही. हे माझ्याकडून बाय मिस्टेक इथं तर नाही, इथं इक्वल आहे, इथं काही नाहीये, तिथं राहिला होतं मे बी.
ठीक आहे. तर बघा आपण याला कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू पहिल्या एक्सरसाइज मध्ये पण काढलेल्या आहे. इथं मी तुम्हाला फक्त काय करतो ओरली सांगून देतो. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेच. मग याला जर आपण कम्पेअर केले एबीसी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत तर सांगा रे ए किती भेटन मग इथं. ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती 1, बी किती येईल -7 आणि सी किती मिळेल कॉन्स्टंट टर्म म्हणजे 5. हे केलेलं आहे आपण. इथं फक्त तुम्हाला ओरली सांगून देतो मी. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, याला काय करावं लागेल पहिले आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायला काय करणार आहे 2m स्क्वेअर तर ऍज इट इज 5m राईटचा लेफ्टला गेला निगेटिव्ह झाला -5 राईटचा लेफ्टला गेला पॉझिटिव्ह झाला इक्वल टू 0. करा कम्पेअर. ए किती रे 2, बी किती रे -5 आणि सी किती पोरांनो +5. ठीक आहे. चला थर्ड कडे चला हे झाले म्हणून 5 सांगतो बरं का. थर्ड मध्ये काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणणे पहिले y स्क्वेअर ऍज इट इज 7y लेफ्टला आणा काय होईल रे निगेटिव्ह कॉन्स्टंट टर्म नाहीये बाळांनो 0 म्हणा इक्वल टू 0. सांगा पोरांनो ए किती 1, बी किती -7 आणि सी किती पोरांनो सी किती सी असेल पोरांनो किती 0. सी 0. ठीक आहे. तर हा पहिला क्वेश्चन एकदम पापट पसारा होता. याच्यामध्ये काही नव्हतं. हे आपण सुरुवातीला केलेला कन्सेप्ट आहे. फक्त हे करण्यामागचं कारण काय फॉर्म्युला मेथड वापरताना आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू शोधा लागतात. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन इथे मे बी दिलेला असेल. ठीक आहे. चला याचा काय आय स्क्रीनशॉट पण घ्यायची गरज नाही. माझ्या आय तुमचा सॉल्व्ह करून झाला असेल. ठीक आहे. जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. चलो क्वेश्चन नंबर 2 आला बघा आता सॉल्व युजिंग फॉर्म्युला. आणि एक लक्षात घ्या एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो सॉल्व बाय फॅक्टरायझेशन, सॉल्व बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. जी मेथड मेन्शन असेल त्याच मेथडनं सॉल्व करायचं. आणि यदा कदाचित फक्त सॉल्व असेल मग तुम्हाला जी मेथड इझी वाटते तुम्ही त्यांना करू शकता. पण मेथड जर मेन्शन असेल तर त्या केसमध्ये मग तुम्हाला जी मेथड सांगितली त्याच मेथडनं सॉल्व करायचं. आणि तिन्हीपैकी कोणती पण मेथड येऊ शकते. त्यामुळे तिन्ही मेथड आपल्याला आल्याच पाहिजे हे पहिले डोक्यात ठेवा. ठीक आहे. चलो तर फॉर्म्युला मेथडनं पहिला क्वेश्चन आपण करू बाळांनो आता सॉल्व. तर पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय बघा एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. कम्पेअर करून पहिले एबीसीच्या व्हॅल्यू लिहून टाकायच्या. आता तुम्ही इथे लिहिणार कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 वी गेट. आता मी डायरेक्ट लिहून टाकतो इथं a किती मिळेल रे स्क्वेअर ऑफ टर्मचा कोएफिशियंट 1, b पोरांनो 6 आणि c किती मिळेल रे 5. म्हणजे a झाला 1, b झाला 6, c झाला 5. नंतर मग आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं डायरेक्ट फॉर्म्युला लावायचा. पहिले डिस्क्रिमिनंट b स्क्वेअर मायनस 4ac काढून घ्यायचं. सांगा मग b किती इथं 6 चा स्क्वेअर -4 a पोरांनो 1 आणि c किती 5. 6 चा स्क्वेअर 36 4 1 चा 4 5 चा 20 36 मधून 20 गेले किती आले रे 16. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac किती मिळालं बाळांनो 16 मिळालं. ठीक आहे. आता लावा फॉर्म्युला. नाव फॉर्म्युला आठवतोय का x इक्वल्स टू काय म्हटलं होतं -b. माझ्यासोबत म्हणत चला 2-4 वेळेस असे म्हणले का बरोबर लर्न होईल. x इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि एक लक्षात घ्या प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करताना फॉर्म्युला लिहिणं बाळांनो कंपल्सरी आहे. तुम्ही जर डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्या फॉर्म्युला न लिहिता तर तुम्हाला टोटल सगळे जे काही मार्क्स त्या क्वेश्चनला ते सगळे मार्क्स मिळत नाही पोरांनो. कारण फॉर्म्युला ला अर्धा मार्क्स असतो कारण स्टेप वाईज मार्क्स असतात ना. त्यामुळे फॉर्म्युला लिहिणं कंपल्सरी आहे. तर तुम्ही फॉर्म्युला लिहिला आणि पूर्ण पेपर करेक्ट सॉल्व करून आले तर 40 आउट ऑफ 40 मिळणार नाही बाळांनो. त्यामुळे फॉर्म्युला लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. मग आता टाका व्हॅल्यू. देअरफॉर x इक्वल्स टू मायनस ऑफ b किती आहे -6 प्लस मायनस रूट ऑफ आता b स्क्वेअर मायनस 4ac किती होतं आपलं 16 अपॉन 2 इंटू a किती रे a आहे पोरांनो 1 किती होईल मग -6 प्लस मायनस 16 चा स्क्वेअर रूट 4 अपॉन 2. मग एकदा काय करणार आपण एकदा +4 घेणार एकदा -4 घेणार. देअरफॉर x इक्वल्स टू -6 प्लस 4/2 और x इक्वल्स टू -6 मायनस 4/2.
किती होईल मग इथं -6 + 4 होईल -2 -2/2 और इथं होईल -10/2 -2/2 होईल -1 और -10/2 होईल -5. मग आपण म्हणणार -1 and -5 आर द रूट्स. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय मिळाले बाळांनो -1 आणि -5 मिळाले. तर अशा वेळेला आपण काय करत असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचं बाळांनो रूट शोधत असतो. कोणत्या मेथडनं फॉर्म्युला मेथडनं. ठीक आहे. तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू शोधून घ्यायच्या. नंतर b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घ्या आणि त्यानंतर बाळांनो फॉर्म्युला टाकायचा x = -b ± √(b² - 4ac/2a) आणि फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशन करून नंतर मग आपल्याला दोन रूट काय होतात बाळांनो इझिली मिळून जातात. ठीक आहे. तर बघा फॉर्म्युला लर्न असेल तर ही मेथड एकदम सिंपल आहे. त्यामुळे उगाच भाव करून घेऊ नका सर फॉर्म्युला मेथड लय अवघड आहे असा काहीच भाग नाही बाळांनो. फॉर्म्युला जर तुमचा प्रॉपर लर्न असेल तर ही मेथड एकदम सोपी आहे आणि चुकायचे चान्सेस पण कमी इथं कारण प्रॉपर वेने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका. दिसतंय का? ओके चला घेऊन टाका स्क्रीनशॉट. देन करू आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व. चलो क्वेश्चन नंबर पुढचं सेकंड एक्झाम्पल. सेकंड मधला सेकंड एक्झाम्पल काय म्हटले x² - 3x - 2 = 0. स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू किती मिळेल रे. a इथं a मिळेल 1 b मिळेल -3 c मिळेल -2. पुढचं काम काय बाळांनो पुढचं काम असतं b² - 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट शोधणं. b² - 4ac b² म्हणजे काय रे -3 चा स्क्वेअर -4 a is 1 c is -2. -3 चा स्क्वेअर किती 9 निगेटिव्ह 9 नाही पॉझिटिव्ह 9 कारण स्क्वेअर इज नेव्हर निगेटिव्ह. मायनस मायनस प्लस 4 1 चा 4 4 2 चा 8 9 आणि 8 किती होईल रे 17. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली पोरांनो 17 मिळाली. ठीक आहे. आता फॉर्म्युला. सो नाउ x = -b plus minus root of b² - 4ac upon 2a. सगळ्या व्हॅल्यू नंतर प्लेस करून द्यायच्या. सांगा मग therefore x = मायनस ऑफ b किती रे -3 प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac 17 अपॉन 2 into a किती आहे a is 1. सो काय मिळाल रे मायनस मायनस प्लस होईल प्लस मायनस √17 अपॉन 2. आता 17 परफेक्ट स्क्वेअर पण नाही आणि तो प्राइम आहे त्यामुळे त्याचे फॅक्टर पण पडत नाही त्यामुळे ते असंच ठेवावं लागेल. मग आता फक्त काय करायचं एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा बाळांनो मायनस घ्यायचं म्हणजे मिळाल काय x = मिळाल 3 + √17/2 और x = मिळाल 3 - √17/2. काय काय मिळाले मग रूट तर रूट मिळाले 3 + √17/2 and 3 - √17/2. मग खाली लिहून टाकायचं हे 3 + √17/2 and 3 - √17/2 आर द रूट्स. ठीक आहे. तर आय थिंक आता तुमच्या लक्षात आलं असेल की फॉर्म्युला मेथड न क्वेश्चन नेमके कसे सॉल्व्ह करायचे. तर दोन एक्झाम्पल झालेत सगळ्यांना आलं लक्षात. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका. छोटं करू का चला ठीक आहे. चला घेऊन टाका स्क्रीनशॉट. देन जाऊ आपण पुढच्या क्वेश्चन कडे. चला जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. आता पुढचं बघा 3m² + 2m - 7 = 0. आता हा याच्यामध्ये काही चेंज नाहीये. चला सोडू मग होमवर्कला. ठीक आहे. तर हा क्वेश्चन बाळांनो तुम्ही होमवर्कला काय करायचंय सॉल्व्ह करायचंय लगेच आजच्या आज सॉल्व्ह करायचंय आणि आन्सर जे काही येईल ते मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. करता येईल ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ.
याच्यामध्ये मला वाटतं काही चेंज म्हणजे असं वेगळं काही नाहीये. 5m² - 4m - 2 = 0. त्याच्यामुळे हेही तुम्ही काय करायचंय, हे तुम्ही होमवर्कला करायचं आहे. बघा जे सेम क्वेश्चन आहे ते तुम्ही जास्त प्रॅक्टिस केलेली बरी. बघा मला काही नाही, मला काय सॉल्व्ह करून देईल, पण लक्षात घ्या तुमची प्रॅक्टिस होणं पोरांनो गरजेची आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं आहे. जिथं वेगळं आहे ना तिथं आम्ही तत्पर आहे, पण जे सेम टाईप आहे तर तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. ठीक आहे, त्यामुळे हाही क्वेश्चन काय पोरांनो तुम्हीच करायचा आहे. करता येईल ना? चलो क्वेश्चन नंबर 5. आता हा मात्र वेगळा आहे. बघा इथं अपॉनला 3 आहे, मग याला मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून देतो किंवा सॉल्व्ह करून देतो पूर्णपणे. आता बघा याला तुम्ही डायरेक्ट कम्पेअर करून पण सॉल्व्ह करू शकता, पण ते फ्रॅक्शनचं कॅल्क्युलेशन करणं थोडं विचित्र आहे. त्यामुळे बेटर वे काय आहे की याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे खालचा 3 कॅन्सल करून आपल्या प्रॉपर a² + bx + c मध्ये आणा आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा. म्हणजे असं होणार नाही असं मी म्हणत नाहीये, पण त्या वेळेला काय होईल, इझिली होईल, मिस्टेक होण्याचे चान्स असणार नाही आणि हार्ड वाटणार नाही. आणि आपण असे क्वेश्चन याच्यामध्ये केले आहेत ना फॅक्टरायझेशन मध्ये. डिनॉमिनेटर नंबर आला का आपण काय करतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना, प्रॉब्लेमला कॅन्सल करतो. सांगितलं मी तुम्हाला, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम कॅन्सल करायचा. मग ते एक्झाम्पल मध्ये असो का आयुष्यात असो. ठीक आहे, इथं प्रॉब्लेम कोणामुळे, 3 मुळे प्रॉब्लेमला उडवायचं. काय 3 अपॉनला आहे ना, मग कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करून टाकायचं. पण याला 3 ने मल्टिप्लाय केलं की दोघं उड्या वाढतात, म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, मग सगळ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागतं. बरोबर आहे. आता पण असं वाटतं सर मागच्या 4 क्वेश्चन मध्ये जास्त नाही केलं, इथंच करून करतोय. तर लक्षात घ्या बाळांनो, मागच्या क्वेश्चन मध्ये हा प्रॉब्लेमच क्रिएट नव्हता झाला ना. आलं पुढे डिनॉमिनेटर नंबर, जिथं जिथं आला तिथं आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, चलो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3 काय मिळेल, पहिली टर्म होईल 3y². इथं 3 कॅन्सल होऊन जाईल, मिळेल काय y आणि 3 2 = 6. आता इकडे आणा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणणे ना अजून, कारण हे सगळं लेफ्टला पाहिजे असतं आपल्याला. सो काय मिळेल मग 3y² + y - 6 काय म्हणजे +6 राईट लेफ्टला येऊन काय होईल -6 = 0. स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करणार, एबीसीच्या व्हॅल्यू काय मिळतील रे, ए मिळेल पोरांनो 3, बी मिळेल 1 आणि सी मिळेल -6. नंतर काय करणार मग, b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेणार. b² - 4ac, b किती आहे 1² -4, a 3 आणि c पोरांनो -6. 1 चा स्क्वेअर 1, हे मायनस मायनस प्लस होईल बघा. 4 3 चा 12 आणि 12 6 चा किती होतं रे 72. किंवा इकडे चेक करा, 6 3 चा 18 4 चा 72 होतं. 72 आणि 1 किती झालं रे मग, हे झालं 73. म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली, इथं आपल्याला 73 मिळाली. ठीक आहे, आता फॉर्म्युला. नाउ x = -b ±√b² - 4ac अपॉन 2a. बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये मी फॉर्म्युला राईट करतोय आणि तुम्हाला म्हणून पण दाखवतो, जेणेकरून तुमचं ते काय होईल, ऐकून म्हणा, बोलून म्हणा, बघून म्हणा, लर्न होईल. ठीक आहे, तुम्ही पण प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करताना फॉर्म्युला राईट करणं कंपल्सरी आहे बाळांनो. चला x = व्हॅल्यू रिप्लेस करा. b किती आहे -1, म्हणजे b1 आहे इथं -1 -1 प्लस √b² - 4ac 73 अपॉन 2 इंटू a किती रे, a आता इथं 3 आहे आपला. सो -1 प्लस मायनस, आता 73 परफेक्ट स्क्वेअर तर नाही, त्यातला तो प्राइम आहे त्याच्यामुळे त्याचे फॅक्टर बी नाही पडणार. तर √73 विल बी ॲज इट इज, आणि खाली काय होईल रे 3 2 चा 6 होईल. मग झालं, आता एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, झालं काम. सो मिळेल काय पोरांनो, x = मिळेल -1 प्लस √73/6 और x = मिळेल -1 √73/6. म्हणजे एक रूट मिळालं मग -1 प्लस √73/6 आणि दुसरा रूट मिळालं -1 -√73/6. मग ते लिहून टाकायचं. Therefore -1 प्लस √73/6 and -1 -√73/6 are the roots. ठीक है, चलो राइट डाउन. चला स्क्रीनशॉट घेऊन टाकला सगळ्यांनी.
छोटं करायचे का? नहीं, चलो घेऊन टाका. चलते फिर नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. नाउ क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 पण बघा, याच्यामध्ये काही डिफरंट वाटतंय का कुठं? नाही. करता येईल मग. चलो, तर क्वेश्चन नंबर 6 पण बाळांनो तुम्हाला होमवर्कला करायचा आहे. याच्या आधी 2 होमवर्कला दिले, हा तिसरा झाला. ठीक आहे, करता येईल ना. कम्पेअर डायरेक्ट एबीसी ची व्हॅल्यू लगेच मिळता. बी स्क्वेअर मायनस 4ac काढून घ्या, फॉर्म्युला टाकून तुम्हाला काय करता येईल? रूट काढता येतील. ठीक आहे, जायचं पुढे. ओके, नाव क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 बघा, तुम्हाला बुक मध्ये जर तुम्ही ऍक्टिव्हिटी बघा, आता मी पुन्हा ऍक्टिव्हिटी राईट नाही केली, तुम्हाला असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये या 4 व्हॅल्यू तुम्हाला विचारलंय. पहिल्यांदा विचारलं होतं की एबीसी ची व्हॅल्यू सांगा, देन बी स्क्वेअर मायनस 4ac काढा, देन फॉर्म्युला काय असतो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला तो सांगा, आणि नंतर रूट शोधा. ठीक आहे, तर मी तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, मग आता बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये डायरेक्टली आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इक्वल टू 0, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. बरोबर, या फॉर्म मध्ये म्हणजे एबीसी आपल्याला लगेच सांगता येईल. किती येईल मग इथे एबीसी? ए मिळेल पोरांनो स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1, बी मिळेल x चा कोएफिशियंट 2 रूट 3 आणि सी मिळेल कॉन्स्टंट टर्म 3. झालं मग एबीसी ची व्हॅल्यू. एबीसी काय मिळालं मग? एबीसी मिळालं 1, 2 रूट 3, 3. पहिली ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली आपली, म्हणजे ऍक्टिव्हिटीचा पहिला पार्ट कंप्लीट झाला. एबीसी ची व्हॅल्यू मिळालं. नंतर विचारलं होतं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढा. तसं सॉल्व्ह करताना आपण तेच करतो. नंतर आपण काढू बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. आता इथे मी याला स्टेप वाईज करू का? जाऊ दे, नाही काही गरज नाही. बी स्क्वेअर मायनस 4ac काय होईल? 2 रूट 3 चा स्क्वेअर मायनस 4, a is 1, c is 3. आता बघा 2 चा स्क्वेअर 4 झाला. आता रूट 3 चा स्क्वेअर माहिती ना, जेव्हा रूट 3 चा स्क्वेअर करणार आपण, हा स्क्वेअर ने रूट कॅन्सल होतं आणि मिळतं काय? 3 मिळतं. म्हणजे रूट 3 चा स्क्वेअर किती होतं मग? 3 होतो. रूट 2 चा काय होईल? 2 होईल. रूट 4 चा काय होईल? 4 होईल. रूट मधल्या नंबरचा जर स्क्वेअर केला तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि जो नंबर तो मिळत असतो कधी पण. मग रूट 3 चा स्क्वेअर काय होईल? 3 मायनस 4 1 चा 4, 4 3 चा 12. मग हे बी 12 होईल. 12 मायनस 12 किती मिळेल पोरांनो? 0 मिळेल. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 0 मिळाली. ठीक आहे, याची व्हॅल्यू मिळाली मग 0. म्हणजे सेकंड आपला पार्ट पण कंप्लीट झाला. नंतर म्हटलं होतं फॉर्म्युला सांगा. आता फॉर्म्युला तर आपल्याला लिहायचं आहे, छोटं करतो थोडस. विजिबल आहे ना? येस आहे विजिबल. नंतर आता फॉर्म्युला इथे घेतो मी. नाव फॉर्म्युला काय मग? x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचा फॉर्म्युला. म्हणजे झालं आपलं. फॉर्म्युला पण राईट करून टाकला इथं आपण. मग आता रूट काढायचे, मग व्हॅल्यू ठेवा. सो काय मिळेल? मायनस बी म्हणजे मायनस किती रे? कुठे गेलं बी? हा मायनस 2 रूट 3 प्लस मायनस. आता इथं पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac काय मिळालं? 0 मिळालं. ते मायनस 2 रूट 3 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac किती होतं? 0 होतं. अपॉन 2 इंटू ए किती मिळालं रे? ए कुठे गेला? ए इज 1. सो किती वेळ? मायनस वरती ही टर्म 0 झाली ना सगळी, म्हणजे इथे मिळालं काय? बघा हे 0 झालं म्हणजे फक्त मायनस 2 रूट 3 आलं वरती, आणि खाली काय होईल? 2 1 चा 2, 2 2 गेला म्हणजे मिळालं काय बाळांनो? x इक्वल टू मिळालं मायनस रूट 3. म्हणजे काय रूट मिळाले मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? बघा 2 रूट असतात, इथे एकच मिळाला तर दुसरा पण तोच असेल. मग म्हणजे रूट काय मिळाले मग? मायनस रूट 3 अँड मायनस रूट 3. मग इथे 2 रूट राईट करायचे. देअरफॉर मायनस रूट 3 अँड मायनस रूट 3 आर द रूट्स. तसं तुम्हाला लिहायची गरज नव्हती, फक्त ऍक्टिव्हिटी फिल करायची होती तुम्हाला. मग रूट काय मिळाले आपल्याला? मायनस रूट 3 अँड मायनस रूट 3. ठीक आहे, आले सगळ्यांच्या लक्षात? आय थिंक झाली प्रॅक्टिस सेट आपली कंप्लीट. येस, कंप्लीट झालेली आहे बाळांनो. तर प्रॅक्टिस सेट 2.4 आपण सॉल्व्ह केलं, जिथं आपण क्वेश्चन कोणते केले रे? फॉर्म्युला मेथडचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. काय आहे मग फॉर्म्युला? x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, आणि मग काय करतो आपण सॉल्व्ह करायमध्ये? पहिल्यांदा आपण करतो बाळांनो काय? कम्पेअर करतो एबीसी सोबत, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत
जो आपला स्टँडर्ड फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करून एबीसी ची व्हॅल्यू शोधतो. त्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढतो बी स्क्वेअर मायनस 4ac ची. त्यानंतर फॉर्म्युला x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a फॉर्म्युल्यात व्हॅल्यू प्लेस करणार आणि नंतर बाळांनो आपण काय करतो कॅल्क्युलेशन करून क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बाळांनो आपल्या तिन्ही सुद्धा मेथड काय झाल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या कंप्लीट झाल्या. पहिली मेथड होती फॅक्टरायझेशन, पुढची होती कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी होती बाळांनो फॉर्म्युला मेथड. आणि या तिन्ही मेथड पैकी एक किंवा 2 क्वेश्चन बाळांनो तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळणार म्हणजे मिळणार. तर या तिन्ही मेथड काय करायचे आहे सगळ्यांनी प्रॉपर वेनं तिन्ही मेथड तुम्हाला जमल्या पाहिजे याची प्रिपरेशन करून ठेवायची आहे. ठीक आहे. बघा एकदा सांगून देऊ थोडक्यात. फॅक्टरायझेशन काय करतो आपण फॅक्टरायझेशन मध्ये आपण फॅक्टर पाडतो. त्यानंतर कम्प्युटिंग स्क्वेअर मध्ये आपण मिडल टर्म ऍड करतो. बघा एक थर्ड टर्म कशी शोधायची मी तुम्हाला प्रॉपर वेने शिकवलं आहे. आणि त्यानंतर फॉर्म्युला मेथड मध्ये तर आपल्याकडे डायरेक्ट एक स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे एक्स स्क्वेअर म्हणजे काय एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a. आता बघा इथं आपल्या तिन्ही मेथड कंप्लीट झालाय ना. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो आणि तेच एक्झाम्पल काय करतो मी तुम्हाला तिन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. चला एक एक्झाम्पल घेऊ आपण आणि तिन्ही मेथडनं काय करू ते सॉल्व्ह करून दाखवतो. फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना कोणाला. चला एक फक्त 5 मिनिटाचा सेशन बाकी आपला लगेच आपण कंप्लीट करणार. तसं झालेलं आहे पण एक एक्झाम्पल तुम्हाला तिन्ही मेथडनं करून दाखवलं तुमचा कॉन्फिडन्स काय होईल एकदम वाढून जाईल. चला एक 5 मिनिटं फक्त एक सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतो मी इथं एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. आय थिंक आपण एक मागे केलेलं असेल सॉल्व्ह एका 2 मेथडनं. आता मी तुम्हाला तिन्ही मेथड याला सॉल्व्ह करून दाखवतो प्रॉपर वे. चला इथं घेतो मी फॅक्टरायझेशन, इथं घेतो कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि इथं आपण करू लास्टला कशानं फॉर्म्युला मेथड. आणि बघा कोणत्याही मेथडनं सॉल्व्ह करा आन्सर नेहमी काय मिळत असतं पोरांनो सारखंच मिळतं बरं का हे लक्षात घ्या. आता फॅक्टरायझेशन काय म्हटलं होतं आपण असा फॉर्मॅट बनवायचा एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0 असा फॉर्मॅट बनवायचा. इथं काय येतं कॉन्स्टंट टर्म आणि एक्स स्क्वेअरच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन येतं 6 इथं 1 आहे म्हणल्यावर 6च होईल आणि इथं काय येईल मिडल टर्मचा कोएफिशियंट -5. मग आपण 2 नंबर असे शोधतो ज्या 2 नंबरचा प्रोडक्ट वरचा नंबर आला पाहिजे आणि त्यांची सम मधला नंबर आला पाहिजे. काय होईल मग 3 आणि 2 आणि दोघं पण काय घ्यावं लागतील निगेटिव्ह घ्यावं लागतील कारण सम निगेटिव्ह आहे. मग आता काय करतो आपण फर्स्ट टर्म ऍज इट इज मिडल टर्म फॅक्टरच्या फॉर्म मध्ये काय मिळाले मग फॅक्टर -3x मायनस 2x आणि शेवटची टर्म इक्वलचा 0 बाळांनो ऍज इट इज. फक्त मिडल टर्म फॅक्टरच्या फॉर्म मध्ये राईट करायची बाकी सगळं ऍज इट इज. नंतर या 4 टर्म मध्ये आपण 2-2च्या पेअर बनवतो. पहिल्या दोन्हीची एक पेअर पुढच्या दोन्हीची एक पेअर. पहिल्या पेअर मधून जनरली व्हेरिएबल कॉमन निघत असतो आणि जर काही नंबर असला तर कदाचित तो नंबर पण कधी कधी कॉमन निघतो पण व्हेरिएबल पहिल्या 2 टर्म मधून निघत असतो हे लक्षात ठेवा. मग इथून काय होईल एक्स कॉमन निघल. मग एक्स कॉमन घेतला मध्ये काय राहिला x मायनस 3 आपण डिटेल मध्ये केलेलं आहे त्यामुळे जास्त डिटेल मध्ये मी सांगत नाही. आता इथं -2 कॉमन घेतला आपण इथं काय राहील x आणि मायनस प्लस मायनस होईल इक्वल टू 0. हा ब्रॅकेट कॉमन आला बघा x मायनस 3 आणि तो कॉमन बाळानो नेहमी येतच असतो. मग तो बाहेर कॉमन घेऊन टाकला काय मिळाल रे x मायनस 3 बाहेर घेतलं इथं काय होईल इथं राहील x इथं राहील -2 इक्वल टू 0. मग इथं आपण एक मॅथचा बेसिक रूल लावतो 2 नंबरचा प्रोडक्ट 0 कधी पॉसिबल आहे पोरांनो कमीत कमी दोघांपैकी एक 0 पाहिजे म्हणजे एक तर हे 0 किंवा हे 0 पाहिजे. म्हणजे इथून काय कन्क्लुजन निघतं रे एक तर x मायनस 3 0 पाहिजे किंवा पोरांनो x मायनस 2 0 पाहिजे. म्हणजे x इक्वल टू येईल 3 आणि x इक्वल टू मिळेल 2. म्हणजे काय रूट मिळाले रे मग आपल्याला 3 and 2 आर द रूट्स. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या तुम्ही सगळे लेक्चर पाहिले तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगतो मी. बघा जे फॅक्टर मिळतात ना फॅक्टर त्याचे साइन बदलून रूट असतात. कधी जर इथलचा कोएफिशियंट 1 असला तर कधी लक्षात घ्या फॅक्टर काय मिळाले -3 -2 रूट काय मिळाले 3 2. जे फॅक्टर मिळाले का त्याचं साइन बदलून काय असतं नेहमी रूट असतं. पण समजा बाळांनो जर कधी असं झालं
की इथं जर कोएफिशियंट 1 पेक्षा वेगळा असला तर त्या केसमध्ये काय करावं लागतं मग आपल्याला, जो कोएफिशियंट आहे ना त्यानं ह्या फॅक्टरला डिवाइड करून घ्यावं लागतं, ते आन्सर भेटतं मग. म्हणजे कसं, समजा असं राहिलं असतं इथं, इथं समजा 2x² राहिलं असतं, तर फॅक्टर काय मिळाले -3 -2. मग आन्सर 3 आणि 2 नसतं आलं, आन्सर काय आला असतं 3/2 आणि 2/2, म्हणजे 3/2 आणि 1 आन्सर आला असतं मग अशा केसमध्ये. म्हणजे काय करायचं बघा, जो कोएफिशियंट भेटला ना त्यानं फॅक्टरला डिवाइड करून घ्यायचं दोन्हीला आणि त्याच्या साइन मधून आन्सर असतं. आणि जर समजा कोएफिशियंट 1 आहे समजा, तर मग तो प्रॉब्लेमच नाही. कोएफिशियंट जर 1 असला ना तर जे फॅक्टर आहे का त्यातच साइन बदलून काय असतं आन्सर असतं. तुम्ही एक काम करा, जे आपण पहिले सेकंड एक्सरसाइज केली बघा फॅक्टरायझेशन, तिथं आता ऑब्झर्व करा, जे बी आपल्याला फॅक्टर भेटले त्यांचा साइन चेंज करा, ते आन्सर असेल जर इथं 1 असेल तर. आणि जर इथं 1 नसला समजा 1 पेक्षा वेगळा असला तर मग साइन तर चेंज करायचं, पुन्हा काय करायचं साइन चेंज केल्यानंतर जो इथं नंबर 1 सोडून त्यांना डिवाइड करायचं, ते आन्सर आहे बघा. तुम्ही चेक करून बघा. तर ही ट्रिक असते याच्यामध्ये. म्हणजे ट्रिक लक्षात कसं ठेवायचं, तुम्हाला तुमचा आन्सर आला तुम्हाला समजा डाऊट आहे की आपला आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे, त्या केसमध्ये तुम्ही ट्रिक चेक करू शकता का आपला आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे. आणि दुसरी मेथड तुम्हाला माहितीच आहे, हे रूट इक्वेशन मध्ये ठेवायचे, सॅटिस्फाय केलं तर करेक्ट, नाही केलं तर रॉंग. ठीक आहे, तर ही ट्रिक लक्षात ठेवा. आता बाळांनो फॅक्टरायझेशन आपण सॉल्व्ह केलं, आता हाच क्वेश्चन आपण काय करणार आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअरनं पण करणार आहे. आन्सर आता आपल्याला माहिती आहे, आन्सर काय भेटलं पाहिजे 3 आणि 2 भेटलं पाहिजे. चला कम्प्लिटिंग स्क्वेअरनं काय करतो आपण, पहिल्या 2 टर्म ॲज इट इज, जर स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असेल तर मिडल टर्मचा हाफ करायचा, हाफचा स्क्वेअर करायचा, ऍड सबट्रॅक्ट करायचं. कोएफिशियंट 1 आहे म्हटल्यावर आपल्याला डायरेक्ट प्रोसिजर कडे जाणं आहे. काय कोएफिशियंट -5, -5 चा हाफ किती होईल -5/2 होईल, कारण ऑडला 2 ने डिवाइड नाही होणार ना, तर डेसिमल करत बसायचं नाही. हाफ केला, हाफचा स्क्वेअर करा, -5/2 चा स्क्वेअर किती 25/4, म्हणजे जी आपल्याला थर्ड टर्म मिळाली ती काय मिळाली 25/4. मग आता 25/4 काय करतो आपण, एकदा प्लस करतो आणि एकदा मायनस करतो. काय सांगितलं तिथं सेंटेन्स, काय सांगितलं होतं, टेक द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म, मेक इट हाफ, मेक इट स्क्वेअर, ऍड अँड सबट्रॅक्ट. लक्षात ठेवा हे वाक्य. सो आता थर्ड टर्म काय मिळाले ते आपल्याला 25/4 प्लस 25/4 मायनस 25/4 प्लस 6 इक्वलचा 0 बाळांनो ऍज इट इज. ठीक आहे, पहिल्या 3 टर्म ब्रॅकेट कोणता रे, पहिल्याचं रूट, मिडलचं साइन, पुढच्याचं रूट, x² चं रूट x, 5x चं साइन मायनस 25/4 चं रूट काय होईल 5/2, याचा काय स्क्वेअर. आणि पुढच्या 2 टर्म वेगळ्या सॉल्व्ह करा. 4 6 24 -25 प्लस 24 किती होईल -1 अपॉन 4 इक्वल टू 0 ऍज इट इज. -4 1/4 ला चॉकलेट द्या राईटला ना पॉझिटिव्ह होईल, काय भेटल x - 5/2 चा स्क्वेअर इक्वल टू 1/4. पुढची स्टेप काय राहते रे, स्क्वेअर रूट राहते. सो टेक स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल पोरांनो, तर स्क्वेअर रूट घेतल्यावर होईल x - 5/2, कारण रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल ना, आणि 1/4 चा स्क्वेअर रूट 1/4 चा स्क्वेअर रूट भेटेल प्लस मायनस 1/2. मग आता -5/2 ला तिकडे पाठवा, काय होईल +5/2. सो x इक्वल टू मिळेल 5/2 प्लस मायनस 1/2. एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, सो मिळेल काय रे 5/2 प्लस 1/2 और 5/2 मायनस 1/2. थोडं छोटं करतो, विजिबल आहे ना, ओके. हा, सो काय होईल मग 5 प्लस 1 6, 6/2 किती 3, आणि 5 - 1 4, 4/2 किती 2. आलं का बघा 3 2. रूट काय होते 3 आणि 2 होते, रूट काय आले 3 आणि 2 आले. आला दोन्ही मेथडना सेम. आता हेच एक्झाम्पल आपण करू फॉर्म्युला मेथडनं. चला फॉर्म्युला मेथड मध्ये काय, पहिले एबीसीच्या व्हॅल्यू काय, मग एबीसीच्या व्हॅल्यू ए किती पोरांनो 1, बी किती आहे -5, सी किती आहे 6, A1 B - 5 C6. ठीक आहे, त्यानंतर b² - 4 ची व्हॅल्यू काढतो आपण, काय मिळेल b², एक सेकंद पाठी पितो, काय मिळेल b² - 4 ची व्हॅल्यू काढा बरं तेवढी, b² - 4 ची व्हॅल्यू काढा किती मिळते पहा.
बघा बी स्क्वेअर मायनस 4ac किती मिळाल -5 चा स्क्वेअर -4 a is 1 c is 6 -5 चा स्क्वेअर 25 4 1 चा 4 5 4 1 चा 4 6 चा 24 किती मिळालं हे 1 मिळालं. ठीक आहे. आता फॉर्म्युला नाउ x equals to -b plus minus root of b square minus 4ac by 2a. त्यानंतर व्हॅल्यू प्लेस करायच्या. सो x equals to -b किती पार आहे b आहे -5 मायनस ऑफ -5 होईल ते मायनस ऑफ -5 प्लस मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac मिळालं 1 अपॉन a किती रे 2 into a किती पोरांनो 1 सो मिळालं काय -5 प्लस मायनस 1 चा स्क्वेअर रूट किती 1च अपॉन ला किती 2. सो काय होईल बघा सॉरी हे -5 नाही होणार हे -5 काय होईल रे प्लस होईल. बघा माती खाल्ली तर मी पण मायनस मायनस काय झालं प्लस झालं. मग आता एकदा +1 घेणार एकदा -1 घेणार. सो काय मिळेल अरे भैया सो काय मिळेल रे एकदा प्लस घेतला तर 5 + 1 6 थोडं शॉर्ट मध्ये लिहितो म्हणजे जागा नाही म्हणून तुम्हाला कळून देते 5 + 1 काय होईल 6च होईल. और इकडे काय होईल रे 5 - 1 काय होईल पोरांनो 4/2 मग 2 1 चा 2 3 चा 2 1 चा 2 2 चा काय मिळालेले रूट एका ठिकाणी मिळालं 3 पोरांनो एका ठिकाणी मिळालं 2. तर बघा एकच क्वेश्चन इथं मी काय केला पोरांनो तुम्हाला तिन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवला. म्हणजे इथून लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही मेथडनं करा आन्सर नेहमी काय मिळतं सेमच मिळतं. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या तिन्ही मेथड पोरांनो प्रॉपरली कळाल्या असाव्यात. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आता आपला फक्त एकच पॉइंट राहिलाय ते म्हणजे नेचर ऑफ द रूट्स. नाही अजून त्याच्यामध्ये थोडंसं बाकी पुढे एक नेचर ऑफ द रूट्स आहे आणि एक आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करावं लागतं. ठीक आहे. हे 2 पॉइंट आपले राहिले आणि नंतर ऍप्लिकेशन. तर जवळपास 70% क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर बाळांनो आपण कंप्लीट केलेलं आहे. तर इथून तुमच्या लक्षात आलं असं की किती म्हणजे किती इझी हा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण थांबतो इथं. सगळ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर बघितलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि ज्यांनी अजून पण व्हिडिओला लाईक केलेलं नाही त्यांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे आणि ज्या मुलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला पोरांनो सबस्क्राईब करायचंय. तुमचे जे 7वी ते 12वीच्या मधले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचवायचं आहे कारण थोड्या दिवसात आपण बाळांनो बाकीच्या क्लासेसचे पण 7वी 8वी 9वी 11वी 12वीचे पण काय करणारे व्हिडिओ अपलोड करणारे. ठीक आहे. चलो थँक्यू बाय बाय टाटा टेक केअर. आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार लगेच याचा पुढचा पार्ट बाळांनो उद्या लगेच तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर होमवर्कचे क्वेश्चन जे आज बरेचसे क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेले आहेत सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून कमेंट बॉक्स मध्ये काय करायचे आन्सर टाकायचे आहे. ठीक आहे. थांबायचं मग चलो बाय बाय टाटा टेक केअर.